काय म्हणता पट्ट्यो, बरे आहे का? नमस्कार आणि रामराम बैसाराने. आज बाप्पूलीन मला जात होतो पातूरले, चेतन भाऊंच्या घरा इकडे. तिकडे होतं नानमग. मग आम्ही आलो सारखं संत सिद्धाजी महाराजच्या मंदिराजवळ पातूरमध्ये. मग पातूरमध्ये अंदर आलो, मंदिरात दर्शन वगैरे केलं महाराजांचं आणि सारखं गेलो बजरंगबलीच्या मंदिराजवळ, कारण की इथं सर्वजण बसलेले होते. मी इकडे तिकडे हिंडू आलो, पण चैतन तर काय मला दिसून नाही राहिला. मग जेवण करायला बसलो तर चैतन वाळून राहिलता. मग माझं आला, मली म्हणता मोबाईल ठेव म्हणेन, पहिले जेवण कर. मग चैतनचं ऐकलं, जेवण केलं बा. ततून रजा गेली आणि सारखं पातूरच्या मार्केटमध्ये आलो. इथं आंब्याचा वासले खतरनाक येत जाय. मग आईसाठी आंबे घेतो म्हटलं. मग आईसाठी आंबे घेतले आणि बाप्पून मी सारखं लागलो आम्ही घराच्या रस्त्यानं तर लागलो खरी, पण गाडीवर बम झावा लागत जाय. तर बाप्पू म्हणत, बाबू एखाद्या ठिकाणी थांबव. मग एका ठिकाणी गाडी थांबवली, तर इथून आपलं हे टेकडं दिसत जाय. हे टेकडं सांगा बरं कायचं आहे, कमेंट करून. त्यातून निघलो मग आम्ही आलो सारखं हिना बेकरीवर आम्ही थैल्या ठेवला होता. आम्हाला इथून माल घ्यायचा होता. मग बेकरीतून आलो अंदर. जे लोक जास्त ब्रेड खातात त्याला हे पाकिट माहित आहे कोणतं आहे तर, आणि हे पाकिट कसं बनवतात चला मी दाखवतो तुम्हाला. पाकिट आहे ना पुरं नरम ब्रेड सारखं नरम राहते. याचा स्लाइस करतात तरी कुठे हे कडक होऊन जाते. मग आम्ही ड्रायव्हिंग सीट चेंज केली. मग बाप्पू म्हणत मी गाडी चालवतो म्हणत, आता तू मागं बस. मग मी मागं बसलो आणि आम्ही लागलो सारखं घराच्या रस्त्यानं. मालपा किती आहे गाडीवर. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील ना आपले तर फॉलो करून घेणार बा. लवकर करा लवकर.